स्टेजीर सांग पळय मेमोरेंडम घेवपाक कितें एग्जॅक्ट मेमोरेंडम आसलें कितें सांगता ह्या 2-4 दिसांक ज्यो देशान घडना घडल्यो जे नॉर्मल स्टुडंट्स खंयच्याच पॉलिटिकल पार्टी कडेन एफिलिएटेड नाशिल्ले ज्या तरेन देशान नीट आनी वेगळ्या वेगळ्या पब्लीक एग्जामिनेशनाच्यो पेपर लीक जाले जवळ जवळ 152 पेपर्स गेल्या 10 वर्सांत लीक जाले मोदी सरकार सत्तेर येतकर आनीक तातूंतल्यान जवळ जवळ 9 करोड स्टुडंट्सांक ताचो इफेक्ट जाल्लो आसा 25 भुरग्यांनी आत्महत्या केल्ली आसा आनीक 152 पेपर लीक जावन सुद्दां एक सुद्दां कन्विक्शन जायना म्हणजे कोणाकूच पनिशमेंट मेळना सो हाचेर आमच्या पार्टीचो लिडर राहुल गांधी ताणें देशव्यापी आंदोलन सुरू केल्लें की हितून ट्रान्सपरन्सी येवची एग्जाम जे कंडक्ट करतात तांचेर तांची क्रेडिबिलिटी भुरग्यांक कडेन आसची जांकां भुरग्यांक दिसचें की आमी एग्जाम आन्सर करतात ते आमकां त्या कश्टाचे न्याय मेळटले सो हें करून राहुल गांधीन एक आंदोलन छेडलेलें आनी तेणें वेगळे वेगळे कडेन विजिटूय केल्ले सो तें करता आसतनाच पयर हेचेर कोणूच जबाबदारी घेयना ना प्रायम मिनिस्टर घेना ना होम मिनिस्टर घेना ना आमचो HRD मिनिस्टर घेना आनी कोणेच जबाबदारी घेवन राजिनामोय दिल्लो नाशिल्ले कारणान देशांतले भुरगे चवताळून तेणी एक आंदोलन सुरू केलें एक बरी सिस्टम एड्युकेशन येवचें म्हणून आनी त्या भुरग्यांचे आयकोन घेवपाचें सांडून तेंचेर जो अन्याय जाला त्या अन्याया विरुद्ध आवाज काडटात म्हणून तेंचेर लाठीचार्ज करप तांकां मारप तांकां तेजे नंतर हॉस्पिटलांक थोडे सिरियसली थोडे उरले आनी तेंचेर वयल्यान FIR घातली सो हेजे खातीर राहुल गांधी आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन हेणें काल पंतप्रधानाच्या घराच्या मुखार आंदोलन केलें प्रोटेस्ट केलें मागणी करपाक की पार्लमेंटान हाचेर फूल फ्लॅज डिस्कशन जावपाक जाय आनी हेजे मुखार एक बरी सिस्टम येवपाक जाय ज्या सिस्टमांतल्यान भुरग्यांक तेजेर विश्वास येतलो आनी थंय पेपर लीक जावची ना अशी एक फूल प्रूफ एड्युकेशन सिस्टमा भितर ट्रान्सफॉर्मेशनचेर चर्चा जावची आनी त्या चर्चेंतल्यान एक देशा मुखार एक बरें सोल्युशन मेळचें हाची मागणी आमचे लिडर राहुल गांधीजी खरगेजी सगळे करीत आसतनाय थंय कांयच निष्पन्न जायना आनी त्या हेचेर काल ताका ज्या तरेन आमच्या लिडर राहुल गांधीजी ताका इवन ब्लिडींग जातालें काल ज्या तरेन ताका उबारून पुलिसांनी डिटेन केलो आनी व्हरोन दवरलो बाकीच्या लिडरां बरोबर हेचोय निशेध करपा खातीर आमी काल गव्हर्नराक मेळपा आयिल्ले राती पूण आमकां पुलिसांनी थंय हाडून आमकां गव्हर्नरा कडेन मेळपा दिली ना सो आयज आमकां 11 तेणी अपॉयंटमेंट दिल्ले आयज आमी मेमोरेंडम दिल्लो आसा आनी ह्या मेमोरेंडमाक आमी पयलीं म्हणजे निशेध केल्लो आसा राहुल गांधीजीक आनी बाकीचे लिडरां ज्या तरेन ह्युमिलेट करून ते अरेस्ट करून व्हेलो त्याच बरोबर आमचे जे केंद्रीय HRD मिनिस्टर आसा धर्मेंद्र प्रधान हांणी जबाबदारी घेवन तांचो राजिनामा दिवपाची गरज आसा ज्या तरेन आमच्या भुरग्यांचेर हल्लो जालो तांकां इनह्युमन तरिकेन मारले गेले पुलिसां तर्फे टियर गॅस लाठीचार्ज हे सगळे करून तांकां इंजर्ड करून वयले सो हेजी पूर्ण जबाबदारी होम मिनिस्टर अमित शाहान घेवन त्याचो राजिनामा मागपाची मागणी त्याच बरोबर जे भुरग्यांचेर हल्लो करपाक जे जे पुलीस आनी एजन्सी रिस्पॉन्सिबल आसा तेंचेर इमिजिएटली एक्शन जावपाक जाय ज्या भुरग्यांचेर पिसफूल प्रोटेस्ट करताले त्यांचेर क्रिमिनल केसीस घालून तांकां थोड्यांक अरेस्टूय केल्ली आसा थोड्यांचेर FIR रजिस्टर केल्ली आसा त्यो इमिजिएटली विथड्रॉ करपाच्यो आनीक फूल डिबेट आनी डिस्कशन लोकसभेक आनी राज्यसभेक ह्या विशयाचेर जावचें
आनी देशा मुखार हेजेर एक बरें सोल्युशन येवचें, एक बरी एड्युकेशन सिस्टम येवची हेजी मागणी करपाची आमी निवेदन राज्यपालाक दिलां. जो राज्यपाल इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द युनियन गव्हर्नमेंट, ही इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सो तेजे मार्फत आमी राष्ट्रपतीक आनी केंद्रीय सरकाराक, केंद्र सरकाराक हे निवेदन आमी तांकां रिक्वेस्ट केल्लें आसा की तुमी ते फॉरवर्ड करात. आनी पंतप्रधानान एक लिडर ऑफ ओपोजिशनाक अशे तरेचे ट्रीटमेंट दिलो पुलिसां तर्फे, म्हणून पंतप्रधानान आमच्या सगळे जे लिडर राहुल गांधीचे धरून ताची माफी मागची आनी अशें खंयच्याच लिडर ऑफ ओपोजिशनाक हेजे मुखार करचो न्ही ही आयज आमी मागणी केल्ली आसा. गव्हर्नराक सांगला तूं इंटरव्हेन जा आनी केंद्र सरकार आनी राष्ट्रपती कडेन आमची ह्यो मागणी पावय. कितें रिस्पॉन्स दिला तुम्ही जाणात ते सगळे जंतर मंतर प्रोटेस्ट जालो ते फकत भुरगे आनी स्टुडंट्स नाशिल्ले, दुसरे लोक पासून घुसून आशिल्ले थिंगा. म्हाका व्हिडिओ पावले, तुम्ही पळयले एक ट्रक काडलेलो फातोर घेवन पयले राती आशिल्ले थिंगा आनी एक गाडी चेपलो ती आशिल्ली, मोडलो गाडी दवरल्या, मागीर लोकांक भुरग्यांक ब्लेम करपाक, ते फातोर यूज करपाक उडोवपाक. व्हिडिओ हांवें पळयलो तो दिसता थिंगा ते पुलीस फातोर मारतात म्हणून लोकांचे भुरग्यांचे. तूं चिंत, पुलीस फातोर मारतात ते मागीर म्हणटाले भुरग्यांनी फातोर मारलो म्हणून स्टुडंट्सांनी. सेकंड, आनीक एक व्हिडिओ आसा की प्लेन क्लोज मनीस ते पुलीस पासून दिसनात, मोठ्या पोटाचे आसले भुरगे अशे ते दांडे घेवन भोंवतात, लाटी घेवन भोंवतात. हे कित्याक? हे कोण? आनी पुलिसी फुडें रावन ते लाटी घेवन आसतात ते. आतां हे कितें चलता देशांत? तुमकां उगडास आहा, काल राती हांवें म्हाका सांगलोलें हिटलराचें हें रेपिटेशन. हिटलरा टायमान एक SA म्हूण आशिल्ले, एक ग्रूप तेजो. इट वॉज एन अनऑफिशियल ग्रूप ऑफ नाझी. केन्ना प्रोटेस्ट जाता तेन्ना ते घुसताले, ते ऑपोजिशन कोत्ताले प्रोटेस्ट, तांकां मारताले, फातरान मारताले, बोड्यान मारताले आनी झगडी कोत्ताले. दे वर स्ट्रीट फायटर्स. असले ते हाडले हांकां भितर हे प्रोटेस्टाक फोडपाक. चिंतू, स्ट्रीट फायटर्स in Nazi Germany disrupting protesters. These people plain clothes, clearly not policemen, wielding lathi in front of policemen and hitting the children. This is clear parallel. And SS म्हूण आशिल्लो, सिक्रेट सर्वीस म्हणटात आमी नाझीचे, ते सगळे तुगे खबर काडटाले, तुगे सगळे तुजे फाटल्यान येताले. आतां फकत हे भायले लोकांक हाडून घुसोवन ते प्रोटेस्ट डिसरप्ट करपाक. इवन पीसफूल प्रोटेस्ट तुमी जाणात, केन्ना पीसफूल प्रोटेस्ट आमचे काँग्रेस पक्षाचे पीसफूल प्रोटेस्ट एक घुसतात भितर, फातोर मारतात आनी डिसरप्ट करतात. हे तेंगे आर्ट, ही तेंगे कला. आमचे लोकांचे एंगर करपाक, पब्लीक लोकांचे आमी डिस्टर्बन्स केला अशें करून करपाक ते तेंचो कला आसा. आतां तिसरें कितें, लोक कितें मागता, भुरगीं कितें मागतात, एक बरो एड्युकेशन सिस्टम. आनी केन्ना असले घोटाला जालो तेन्ना, इवन एक रेल्वे एक्सिडेंट जालो तेन्ना आमचे काँग्रेस मंत्री रिजायन जाला. बॉम्बे अटॅक जालो तेन्ना आमचो होम मिनिस्टर रिजायन जालो. तो गेलो ना थिंगा गन घेवन, तो गेलो ना थिंगा एक टेररिस्ट हाडपाक. तो डायरेक्टली काय, इट इज मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. आनी एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमाणे होम मिनिस्टरान रिजायन करपाक. आतां तुमी पळय, फाटी हिंगा मोर्जी केस जाली ती, ते पुलीस ते आदोगादा मारलो तो, आनी कितें जाला सांगला की दीस पुलीस स्टेशन मस्ट नॉट बी इन्वेस्टिगेटींग दीस ऑफेन्स. हायकोर्टान सांगला. सो आतां तूं आहा जाल्यार इन चार्ज ऑफ इन्वेस्टिगेशन आनी तूं एक स्टेटमेंट करना, तूं एक स्टेटमेंट कंडेम करना, तूं कांय करना, ओगो लिपून आहा. लोकांचे मनान कितें आसा? कित्याक तूं सुपरवायज करता पळोवपाक की तुजें नांव येचना, तुजें नांव प्रोटेक्ट जातलें. कॅश फॉर जॉब स्कॅम जाले तशें करून हिंगा नांव येताले भायर चेपयताले. देखून हें सगळें पळोवन आमची रिक्वेस्ट आशिल्ली, गिरीश बाबान गव्हर्नराक सांगलां हें आहा तेन्ना हें देशाक बरें न्ही म्हूण. आनी
तुगे responsibility and duty to convey to the President of India and the central government that Dharmendra Pradhan must resign. Also, Home Minister Amit Shah has to accept responsibility for the attack on the children which was done 2 days back. Brutal assault. It was not just an assault. बरें थर्ड पार्टी कितें जाता दुखोलता क्रावड वाडटा देखून तुमी पुश करतात एक रिस्ट्रेंट आसूं जाय आनी कोण पुलीस तुमी पळयल पासून तिरंगा आसलो थिंगा पुलीस कितकोन तिरंगा पासून इन्सल्ट करता म्हणून हांकां केअर ना सो हांव कितें चिंतिता आनी आमी सगल्यांनी गव्हर्नराक सांगलां की तुगे रिस्पॉन्सिबिलिटी आसा एज अ ड्युटी एज अ रिप्रेझेंटेटीव ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया एंड ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट तुवें आतां हें आमचें शिकोवन ते फुडें दिवपाचें आनी एक्शन आमी डिमांड करता इवन ए डिबेट इन पार्लिमेंट तुका एक जाता आमगे MP आसात आमगे रिप्रेझेंटेटिव्स आहात पार्लिमेंटात एक डिबेट करपाक कित्याक भितात हिंगा गोंय पासून तुमी जाणात केन्ना डिबेट करूंक गेले जाल्यार असेंब्ली एजन करतात असेंब्ली 2 दिसाचे दवरतात आमकां टायमूय मेळना पॉयंट काडूंक गेले जाल्यार रिक्वेस्ट केल्यार BSc म्हणटात बिझनेस एडवायझरी कमिटी डिसअलाव करता आमकां प्रोटेस्ट करूंक पडटा हे कित्याक भितात एक पाटी तूं पावरा येयलो तकलेन वयता हांव सगल्यांक सांगूं सोदतां आयज ते भुरग्यांक जाला आयज ते लोक दिल्ली जाला फाल्यां तुमकां जावतले सगळे गोंयकाराक हांव एक वॉर्निंग दिता आयज तुमी घरा बसून तुमी चिंतले हें म्हाका कित्याक पडला म्हण फुडेंच चिंतात तुमी आयज जॉब्स तुगे एड्युकेशन तूं इतलें शिकला तुगे आवयन बापूयन इतले पयशे मोडले आनी तुमकां पयशे दिवपा जाय जाल्यार तुका जॉब्स मेळपाक तुगे पयशे दिले जाल्यार तुका पासींग करपाक तुका बरे मार्क्स मेळपाक तुगे फ्युचर कितें कोणाको जायना ते फारीक करपाक तुमी काबार जातले देखून हो टायम भुरग्यांचो तरण्याचो भायर सरपाक आनी हे टायम तो हे सरकारा पासून दाखोवपाक भायर उडोवपाचो आज गिरीश बाबान आणि आमचे तालोश बाबान तुमकां डिटेल सांगल्या की कितें मागण्यो आमी गव्हर्नरा फुडल्यान दवरल्या हे रिप्रेझेंटेशनान आमी गव्हर्नर हो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आसलेल्या कारणान कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कान बसता पळय त्योच मागण्यो आमी ते रिप्रेझेंटेशनान घाल्या आनी आमचो विश्वास आसा की गव्हर्नर जी आपली कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी आसा ती एनफोर्स करतलो आनी आमच्यो मागण्यो ज्यो आसात त्यो आमी रिक्वेस्ट केल्ल्या प्रमाणे प्रेसिडेंट ऑफ इंडिया तशेंच सेंट्रल गव्हर्मेंटाचे मुखार दवरतलो आतां डिटेलान तुमकां गिरीश बाबानूय सांगलें ज्यो वेगळ्यो वेगळ्यो 5 आमच्यो मागण्यो आसा आनी चित्र विज्युअल्स फोटोज आमी सगळ्यांनी नॅशनल मिडियाचेर लोकल मिडियाचेर सोशल मिडियाचेर पळयल्या कशी वुमन प्रोटेस्टर्स वुमन स्टुडंट्स गर्ल स्टुडंट्सांक लिटरली थोडे इन सिवील क्लोथ्सान आसलेल्यांनी मॉलेस्ट केल्या युनिफॉर्मान आसलेल्या थोड्या पुलिसांनी प्रायवेट पार्ट्साचेर तांच्या कशे दाणे मारले आनी हात घाल्या हें क्लियरली दिसलां जाल्यार म्हाका दिसता आज देशान ही एक विचित्र तरेची परिस्थिती निर्माण केल्या तालोश बाबान सांगलेल्या प्रमाणे हिस्ट्री जर कोण बारीक मातशी चॅक करशात हिटलराचे नाझीन SS म्हणून आसले ताणें जें सांगलां हांगा फक्त डिफरन्स इतलेंच आसा की आमचो देशाचो प्रधानमंत्री आसा हो एक दुसरो इतिहासान ताजें नांव बरयल्लें वतलें की डिक्टेटर जातलो हो हिटलराचो बापूय जातलो आनी तांचे RSS आसा ते SSक फक्त एक R लागला एक्स्ट्रा आनी तांचे RSS आसा जाल्यार अशा पद्दतीन जे आज देशान वातावरण चल्लां की हिटलर SS वापरतालो ऑपोजीट कोण प्रश्न विचारताले कोण निषेध करताले कोण प्रोटेस्ट करताले तांकां मारताले तांकां अटॅक करताले सेम चित्र जे वर्ल्ड वॉर सेकंड जावचे पयलीं जर्मनीन निर्माण जाल्लें तें चित्र आज आमकां दुर्दैवान इंडियेक पळोवपाक मेळटा की RSSचे गुंड जे लाठी तांचे शाखेन बेगीन चलोवपाची ट्रेनिंग सदांच आमी सगळ्यांनी पळयल्या जे लाठी घेवन पुलिसाचे मुखार पुलीस आसतना सिवील कपड्यांनी स्टुडंट्सांक आनी युथांक बडयताले आनी यूथ कितें मागताले यूथ तुमचे कडेन कितें बंगले प्रॉपर्टी पयशे अब्जांनी कोट्यांनी रुपया मागताले कांय मागनासले एक बरो एज्युकेशन सिस्टम दिवचो म्हणून मागताले जे लोकां खातीर जो सिस्टमान पेपर लीक जाल्या तांचेर एक्शन जावन मिनिस्टराचो राजिनामो मागतालो कित्याक अकाउंटेबिलिटी म्हणटा ती नेसेसरी आसता नाजाल्यार सिस्टम काबार जाता आतां गोंयान आमी कालची परिस्थिती पळयल्या की आज सत्तेचो माज आनी उन्माद BJPचे लिडरांक इतलो तकलेक मारला की BJPचो स्टेट वायस प्रेसिडेंट एक्स MP नरेन सावयकार जो आज टॅक्स पेयराच्या पयशांनी जे पेन्शन मेळटा ताजेर जगता तो कोयर आपल्या हक्का खातीर रस्त्यार आयिल्ले गोंयचे युवक जे आसले आझाद मैदानाचेर प्रोटेस्ट केल्ले तांकां तो टर्मायट म्हणटा म्हणल्यार तुमी चिता
आनी चल हांव समजूंक शकता एक ताणें सत्तेचे मस्तेन केलें म्हणून, जाल्यार जेन्ना सगळ्यांची अपेक्षा आसा की पार्टेन बीजेपीच्या चूक मागची, ती चूक मागपाचें सांडून ताजे वयल्यान आमी पयला बीजेपीचे एक्स MLA तांचे सोशल मिडियाचे हेड ह्यो गजाली जस्टिफाय करता. आनी सगळ्यान शॉकिंग गजाल म्हणल्यार आतां आमच्या लक्षान आयला की काल दिल्ली जाल्ल्या प्रोटेस्टा खातीर खंय आज बीजेपीचो प्रेसिडेंट दामू नायकान बीजेपीचे कॅडराक बीजेपी ऑफिसा सकयल जमा जावपाक रावल्या काँग्रेसीच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करपाक. हांव दामू बाबाक अपील करतां की ताणें प्रोटेस्ट करचो. प्रोटेस्ट कित्या खातीर करचो? जे भुरग्यांनी सुसायड केल्या हे पेपर लीक जाल्या म्हणून ताजे विरोधान प्रोटेस्ट करचो. हो HRD मिनिस्टर रिजायन जायना म्हणून ताणें प्रोटेस्ट करचो. अमित शहाच्या पुलिसान जे स्टुडंट्साचेर हल्लो केला, तकल्यो फोडल्या, मॉलेस्ट केल्या भुरग्यांक, ते अमित शहा राजिनामो दिना म्हणून प्रोटेस्ट करचो. जे प्रधानमंत्री ताजे अंडर हें सगळें चल्लां आनी तो आज मौन बाबा जाला, ताचे तोंडाक कुलूप आसा, ते प्रधानमंत्रीन माफी मागिना म्हणून ताणें राजिनामो ताणें प्रोटेस्ट करचो. आनी निमाणो पार्लमेंटान जे जाग्यार आमी गोंयानूय तें चित्र पळयलां कशें कर्टेल करता असेंब्ली सेशन ते, आनी आमदारांक आनी ऑपोजिशनाचो जो आवाज आसा तो दामपाचो प्रयत्न करता. सेम पार्लमेंटान जाता इतलो सिरियस मुद्द्याचेर डिबेट घेवपाक हे सरकार तयार जायना, स्पीकर तयार जायना. हे गजालीचेर दामू नायकान प्रोटेस्ट करचो. हे जाले देशाचे मुद्दे. आनी गोंयचे जे आसा लँड कन्वर्शन, हिल कटिंग्स, लँड ग्रॅबिंग, भ्रष्टाचार, कॅश फॉर जॉब हे मुद्द्याचेर दामू नायकान प्रोटेस्ट करतो जाल्यार आमी ताचें अभिनंदन करतले आसले. पण आज तांची जर गत पळयत जाल्यार कळटा विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणटा ती. बीजेपीचे लोक तकलेन पडले लिडर, आनी ते आज जे लोक, जे भुरगे, जे यूथ, जे स्टुडंट आमचे देशाचो फ्युचर आसा तांचो मुद्दो उठोवचे सांडून तांचे मुद्दो कोण उठयता आनी तांचे प्रश्न कोण सरकाराक विचारता तांचे विरोधान प्रोटेस्ट करपाक लागल्या. जाल्यार हे लोकांनी पळोवचें. आमी ऑपोजिशन म्हणून सदांच गोंयच्या लोकां बरोबर, युथा बरोबर, स्टुडंट्सां बरोबर आसतले. आमचे कडेन जितलें जाता तितलें आमी करतले. आमी कालूय सांगलेले तांच्यांनी चूक मागची म्हणून. आज जबाबदारी गोंयकाराची आसा, युथाची आसा, स्टुडंट्साची आसा. तांच्यांनी आज मोठ्या प्रमाणात भायर सरपाची गरज आसा आनी हे सरकाराक प्रश्न विचारपाची गरज आसा. तुम्ही बीजेपीकडे चूक मागिल्ली न्हू, पूण सिद्धार्थ गोगार म्हणटा काय उलोवंक ना. एक मिनिट. ह्या घटने उपरांत जर ह्या सरकाराची वागणूक पळयली जायत तर अशें दिसता की ह्या सरकाराक ह्या भुरग्यांचें पळोवन गेलें ना. कितलींशाच भुरग्यांनी निराश जावन आत्महत्या केली. तांकां तांचें पळोवन गेलें ना, तांचे वायटी दिसना, ताजे इन्क्वायरी ना. आनी हो पेपर जो लीक जालो ताजेरूय इन्क्वायरी ना. खरें म्हळ्यार तांणी इन्क्वायरी करून जे कोण जापसालदार आसात ह्या घटनेक तांकां शिक्षा दिवपाक जाय आशिल्ली, पूण ते दिवना. कारण ते सगळेच तातूंत शामील आसात. हें काम करून घेवपाक ते सगळे शामील आसात. तांचेर बीग फुट्टलें हें तांकां खबर आसा इन्क्वायरी केली जाल्यार, पूण ताजी इन्क्वायरी ना. आमच्या लिडर बाबा राहुल गांधी आनी मल्लिकार्जुन खरगे हांणी पार्लमेंटांत ह्या विशयाचेर भासाभास जावची म्हणून मागली. ती भासाभास ते करपाक तयार ना. हाजेरान कळटा खंय तरी हे लोक, राजकीय लोक तातूंत शामील आसात किंवा तांच्या लोकांचेर कितें तरी फावोर जाल्यार ते भायर येतले, पूण ते भिवून ह्या जे इन्क्वायरी करपाक तयार ना. आमी सदांच ह्या भुरग्यां बरोबर आसतले. कारण हो जो सरकार आसा हो बहुजन समाज विरोधी हो सरकार. तांकां मागशिल्ले लोक, सकयल्ल्या समाजाचे लोक शिकून वयर सरले नाका. हे पेपर घेतात खरे, पूण आपल्याक जाय तांकां हे पेपर दितात आनी तांकां पास करून घेतात आनी आपल्या लोकांक वयर काडपाचो प्रयत्न करतात. हो असो जातीयवादी सरकार जावन आसा. आमी मागतात अजुनूय वेळ गेलो ना. ह्या तो कोण शिक्षा मंत्री आसा प्रधान, ताणें राजिनामो दिवचो, ताची जापसालदारकी घेवची आनी एक बरी देख ह्या देशा मुखार दवरची अशें आमी तांचे लागीं मागतात. हो केंद्र आणि राज्य सरकार सध्या कुड्डो भेड्डो आणि इनसेन्सिटिव्ह टुवर्ड्स यूथ जाला. तांकां मातूय पडून गेले ना युवकांच्या फ्युचराची. आमकां आमचे जे मागणी आशिल्ली आमचे ते बाब आमचे प्रेसिडेंटान बाब गिरीश चोडणकर आनी आमचे आदोगाद बाब कार्लोस ताणें बऱ्या भशेन सांगला. पण हांव एकूच म्हणटा की हो इवन गोंयचो एज्युकेशन मिनिस्टर जो चीफ मिनिस्टर जावना ताणें तुवें विचारले तुज्या केंद्र सरकाराक की पेपर बाबा लीक जाले, भुरग्यांनी गोंया सुद्धा जीव दिला हे फेल्ड एज्युकेशन सिस्टमा खातीर. तुवें एक प्रश्न तरी केलो तुज्या सरकाराक का त्यांच्या बरोबर हातान हात धरून हसत रावलो? वॉट हॅव यू डन? आय वॉन्ट टू आस्क द चीफ मिनिस्टर वॉट हॅव यू डन? आणि आमचे प्रोटेस्ट सुद्धा जाता आणि प्रोटेस्टार आमचे भुरग्यांचेर सुद्धा हमलो जाता. आय डोंट ब्लेम गोवा पुलीस. गोवा पुलीस आसा सक्षम. दे आर
वर्किंग ऑन द बिहेस्ट ऑफ द बीजेपी गव्हर्नमेंट आणि ते तांकां इन्स्ट्रक्शन दिता आणि त्या खातीर आमचे काल भुरगे सुद्धा इंजर्ड जाले. म्हाज्या गळ्या हात धरलो. हांव तांकां एकूच रिक्वेस्ट करता की तुमी होच फोर्स जो आहा पळय बीजेपीक स्पेशली तुमी यू चॅनलायज दीस इन कॅचिंग हार्डकोर क्रिमिनल्स. क्रायम रेट कमी करा गोंयान. हेच आमचेर जो फोर्स घातलो पळय आतां सुद्धा आमी 5 जाण डेलिगेशन येताले हांगा 100 पुलीस आहा. कित्याक रे ही अरे युटिलायज देम. हे धाडा नॉर्थ गोवा बी खंय खंय चालू आहा पळय ड्रग्स हे ते चालू आहा. क्रायम रेट आमची वाट लागल्या गोंयान थंय धाडा पुलिसांक. आमकां 5 जाणांक भितर हे करपाक तुमी पुलीस इतले 100 पुलीस दवरता. सो हो जो सरकार आसा केंद्राचो सरकार आणि राज्याचो सरकार हो डबल इंजिन मिसफायर्ड. तेंचे काय इंजिन चलना. तेंचे विदाउट इंजिन सरकार चलता. दे आर ट्रायंग टू डू दिस डिक्टेटरशीप गव्हर्नमेंट. हेचो आमी युवक सगळे निषेध करता आणि निषेध करत रावतले. आमी गोंयभर जे बाकीचे नॉर्मल नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सुद्धा जे प्रोटेस्ट करता तांकांय आमी सगळे शामील जातले. आमी सगळ्यांक सपोर्ट करतले आणि हो युवकाचो विषय आमी बंद करपाना टील आर डिमांड्स आर मेट विच आर टोल्ड बाय आवर प्रेसिडेंट. बीजेपीकडे अपॉलॉजी मागलेली न्हू बीजेपीकडे. बीजेपी म्हणटा की आम्ही काय उलोवंक ना. आमी अपॉलॉजी मागिल्ली काल आणि इमिजिएटली आमी प्रेस घेतकीच सुनील बाबू आशिल्लो ताणें इमिजिएटली जस्टिफिकेशन दिलें की आमी अपॉलॉजायज करपाना. वी वील स्टँड ऑन अ ग्राउंड. आणि तशेंच सिद्धार्थ कुंकळकरान सुद्धा ते आमी म्हणलें आनी जस्टिफायड टर्माइट्स आणि किडे आणि कॉक्रोच आमी वायटी म्हणून वायटी आणि कॉक्रोच एकूच म्हणून हेंचे आणि सगळ्यांचे काम एकूच म्हणटात ते. तांकांय सांगता तुमचे दोगांचे खावपाचें काम आमी टर्माइट खाता मरे. तुम्ही तशेंच तुम्ही देश खाला गोंय खाला आणि गोंयची जमिनी खाला गोंय विकून काडला. तुम्ही खरे टर्माइट म्हणटा ते तुम्ही. कीड वायटी म्हणटा पळय लागला पळय गोंय आणि देशाक ही बीजेपी. हे तुम्ही आमकां काबार. आणि तशेंच सिद्धार्थ बाबाकूय म्हणटा तू वायटी म्हणटा मरे आमकां खावपाचें. आमचे थोडे कितें तरी खंय तरी लॅम्प बी घातले आसता पुलाचेर 2 लाखाचे 20 लाख 2 कोटी कितें लॅम्प केला पोल सीसीटीव्ही कितें केला. सो ते तेका टॉपिक सारको तेका खावपाचो कितें आसता पळय त्या टर्माइटाचो तो तेका सारको चड बरो कळटलो. तेका खबर आसतलें ते. सो म्हणून सिद्धार्थ बाबाक एकूच म्हणटा डोंट इन्सल्ट द यूथ ऑफ दीस कंट्री एंड दीस स्टेट. यूथ तुमकां दाखयतले कितें आहा ते. म्हटलं की प्रोटेस्ट करतले म्हणून. आमी नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आमी अक्रॉस पार्टीला आमी पक्षाचे हेजे ना कोण भुरगे आसा जे स्टुडंट्स आसा जे पयर सुद्धा जाला ते जे प्रोटेस्ट करतले तांकां आमी सपोर्ट दितले. ओके थँक्यू थँक्यू. सो आमच्या बरोबर गिरीश बाब आसा. गिरीश